पंचाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. तसं सामन्याला सुरू होते. रॉबिन स्मृती मास्टर सूर्याची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल. A1 जोडी म्हणून ज्याला संबोधलं जातं या कामोट्यामध्ये तीच जोडी मैदानामध्ये दाखल होते. स्टाईलला खेळतो सोनू पाटील आणि त्याला साथ देण्यासाठी नॉन स्टाईलला खेळतो मात्र निकू गोवारी. तो वैयक्तिक पहिलं म्हणजे श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर या संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन होतं गोलंदाज प्रशांत ली. आपल्या भरधाव वेगाने सर्व खेळाडूंचे मनोबल ज्याने उंचावले तोच हा गोलंदाज म्हणजे प्रशांत ली. आणि पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरू होते. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन प्रशांत ली तयार. 10 ते 12 बॉलांचा घेऊन राईट आर्मवर विकेट. पहिला चेंडू चांगला चेंडू आकुटापा चेंडू तो विकेट किपर अतुल म्हात्रे याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला हा चेंडू. पहिला चेंडू येतो तो निर्धाव. चांगली सुरुवात आपल्या संघामार्फत प्रशांत ली याची. पहिला चेंडू टाकला होता. अतिशय वेगवान चेंडू होता. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता सोनू पाटीलचा परंतु चेंडू मात्र चकवा देत जातो तो विकेट किपर अतुल म्हात्रे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतो. पहिला चेंडू प्रशांत ली यांचा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन तयार. जोरदार प्रहार केलाय पॉइंटच्या दिशेने. मला वाटतं नक्कीच चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हा येतो एक KPL षटकार सोनू पाटील यांच्या बॅटमधून. ज्या वेळी सोनू पाटील मैदानामध्ये खेळतो त्यावेळी नक्की धावांचा डोंगर मास्टर सूर्य हा संघ उभा करतो आणि तो सोनू पाटील या ठिकाणी षटकार मारतोय आणि आपल्या संघाचं आणि वैयक्तिक खातं या ठिकाणी खोलते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा याच प्रकारचा षटकार मारला होता तो सोनू पाटील याने. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्र गुणवंत गोवार येत आहेत चेंडू खाली. एक धाव मात्र मिळणार नक्कीच आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. एका धावेने धावसंख्या होती ते 7. पहिली जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते सलामीवीर. एका बाजूला सोनू पाटील, साथीला मात्र त्याच्या निकू गोवारी. एक धाव घेऊन आता मात्र स्टाईलला खेळायला तो खेळाडू निकू गोवारी. निकू गोवारी याची पण याच्या पण फलंदाजीचा विचार केला या मैदानामध्ये त्याची बॅट नेहमी तळपतच असते. पुन्हा एकदा ली यांचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू अतिशय वेगवान चेंडू. त्यामुळे चेंडू थोडासा हलका खेळपट्टीवर थांबतोय परंतु दोघेही फलंदाज धावून एक धाव पूर्ण करतायत. एका धावून धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होती ती 8. पहिलं षटक चालू असताना आपण चालू असलेला सामना पाहतोय. एका बाजूला रॉबिन स्मृती मास्टर सूर्या तर दुसऱ्या बाजूला संघ आहे तो श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर फोर्स. पुन्हा एकदा प्रशांत ली तयार. समोर मात्र आक्रमक पवित्रा घेतलेला फलंदाज सोनू पाटीलला. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. थोडासा चेंडू डाव्याशीच्या बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू. अवंत धावेने एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 9. कुठेतरी नियंत्रण भडकताना दिसतो तो मात्र प्रशांत ली. आतापर्यंत चांगली चेंडू फेक केली होती. एक षटकार आला त्याच्या षटकामध्ये. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने सोनू पाटील याने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एका धावेपासून मात्र काही अडवू शकत नाही सोनू पाटीलला. चांगली चेंडू फेक देखील झाले होते एक विकेट किपर यांच्या हातामध्ये. एका धावेने धावसंख्या होती ते 10. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करतो तो संघ म्हणजेच रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघ. पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत धावसंख्या झाली ते 10. निकू गोवारी खेळताना दिसेल आपल्याला स्ट्राईक वरती. अजूनपर्यंत निकू गोवारी शांत आहे मैदानामध्ये. जोरदार प्रहार केला पाहावा लागेल. एक धाव तर धावून पूर्ण करता. चेंडू खाली येत आहे दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु चेंडू काही गॅडो क्रॉस केले नाही. एक धाव मिळते तो मात्र निकू गोवारी याला. धावसंख्या होती ते 11. अतिशय धीम्या गतीने चाललेला खेळ रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाच्या बाजूने. आतापर्यंत धावसंख्या झालेली 11. पहिल्या षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 11. या षटकामध्ये आपण पाहिलं एक षटकार आला आणि षटकारा जोरावर मात्र 11 धावा जमा केल्या त्या मास्टर सूर्य संघाने. आता उर्वरित मला वाटतं 3 षटकं बाकी असतील म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडूमध्ये पाहावं लागेल रॉबिन स्मृती मास्टर सूर्य हा संघ कितपर्यंत योगदान देतो आपल्या संघाला. निकू गोवारी असेल स्ट्राईकला आणि वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन येते तो गोलंदाज. आणखी एक वेगवान असा गोलंदाज ज्याची ओळख आहे रायगडमध्ये तोच हा गोलंदाज म्हणजेच अतुल म्हात्रे. तर अतुल म्हात्रे तयार असेल आपल्या 12 ते 14 पावलांचा रनअप घेऊन.
पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट मारा केला होता, परंतु थोडासा उसळी घेणारा चेंडू पंच दंडित करता गोलंदाजाला. हा खराब चेंडू अवंत धाव मिळते. पहिला चेंडू टाकला होता, उसळी घेणारा चेंडू होता, त्या कारणाने पंचांनी दंडित केलंय आणि एक अवंत धाव मिळते. एका धावून धावसंख्या होती ती 12. पाहावं लागेल निकू गोवारे याच्याकडे. त्याची फलंदाजी पाहण्यासाठी भरपूर चाहते या मैदानामध्ये दिसत आहेत. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागून चेंडू मध्ये जातो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय अतुल म्हात्रे. चेंडू येतो निर्धाव. एका चेंडूची या ठिकाणी सांगता होते. अजूनही 5 चेंडू बाकी असतील अतुल म्हात्रे यांचे आणि निकू गोवारेला कुठेतरी आक्रमण चढवावं लागेल ते अतुल म्हात्रेच्या गोलंदाजीवरती, कारण धावसंख्येचा विचार केला आतापर्यंत धावसंख्या झाली ती 12. जोरदार प्रहार, अप्पर कट मारलाय ती मात्र आणि चेंडू मात्र जातोय मला वाटतंय 6 धावांसाठी. एक देखना फटका म्हणा लागेल निकू गोवारे यांच्या बॅटमधून. पूर्णपणे वेग होता आणि वेगाचा पूर्णपणे फायदा घेतला या ठिकाणी निकू गोवारे यांनी आणि चेंडू पोचवते सीमेरेषे बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या होती ते 18. तर नक्कीच आपण पाहतोय कामोठे प्रीमियर लीग 2026 हा थरार केपे चषक 2026 आणि आमचे दानशूर व्यक्ती रविदादा काळूराम भगत यांच्या मार्फत चहा नाश्त्याची सोय केलेली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. आपण पाहतो प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी या माणसाने खूप मेहनत घेतली आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय चहा आणि नाश्त्याची सोय केलेली आहे. रविदादा भगत एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं या कामोट्यामध्ये. आपण पाहतो या ठिकाणी त्रिमूर्तीचं आगमन होत आहे. सुमित सेठ, अमित सेठ आणि अभिनव सेठ त्रिमूर्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं कामोट्यामध्ये. त्यांनी बंधू चांगला खेळ करतात. दरवर्षी आपण त्यांना पाहतोय चांगली खेळी करतात. त्यांनी एक ऑलराऊंडर अष्टपैलू म्हणून त्यांची ओळख आहे कामोट्यामध्ये. आपण अभिनवचा खेळ पाहिला होता या आधीच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा अतुल म्हात्रे तयार. समोर मात्र निकू गोवारी आक्रमक पवित्र स्वीकारला होता. आता मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र जातोय डावी एसटी सोडून आणि पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धाव मिळते. धावसंख्या एका धावेने पुढे जाते. धावसंख्या होते ती 19. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाला, कारण समोरच्या संघाचा विचार केला तर तेवढाच बलाढ्य संघ आहे त्यांच्यासमोर, तो म्हणजे श्री गणेशाय गुड मॉर्निंग टायगर 4. आता मात्र चांगला चेंडू अगदी नाकाच्या जवळून जाणारा चेंडू होता. चेंडू काही समजला नव्हता. आता निकू गोवारे याला निर्धाव चेंडू येतोय. अतिशय वेगवान गोलंदाज म्हणजे जी ओळख आहे कामोट्यामध्ये तोच अतुल म्हात्रे. चला चेंडू पुरवायचा या ठिकाणी आयोजक बारक्या कांबळे, कृष्णा मिश्रा. खेळ थांबवू नका, या ठिकाणी बरेच सामने अजून खेळवायचे आहेत. मी विनंती करेन बारक्या कांबळे, कृष्णा मिश्रा लवकर लवकर चेंडू पुरवा. अजूनही बरेच सामने खेळवण्यात येणार आहे या मैदानामध्ये. जास्तीत जास्त वेळ घालवू नका. कृष्णा मिश्रांना विनंती असेल. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते, खेळायला सुरुवात होते. निकू गोवारी समोर. गोलंदाज असेल तो मात्र अतुल म्हात्रे. पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज निकू याला. पुन्हा एकदा अपरकट केली, पावा लागेल पॉईंटच्या दिशेने आणि मला वाटतं चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. काय देखना फटका पाहायला मिळतो निकू गोवार यांच्या बॅटमधून. या आधीचा फटका देखील या प्रकारचा होता आणि आता पण त्याच प्रकारे फटका मारला. चेंडू मात्र जातो षटकारांसाठी. 6 धावांसाठी येतो हा KPL षटकार निकू गोवार यांच्या बॅटमधून. बराचसा उशीर मैदानामध्ये शांतपणे फलंदाजी करत होता निकू गोवारी, परंतु आता मात्र आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय आणि त्याच्या आक्रमक पवित्रा जोरावर आतापर्यंत रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघ पोहोचते 25 धावसंख्येवरती. जवळजवळ 25 धावा आतापर्यंत कुठून काढल्या त्या सोनू पाटील आणि निकू गोवार याने. दुसरं षटक चालू असताना
तर आतापर्यंत विचार केला अतुल म्हात्र्यांचा जवळजवळ 14 धावा खर्च केल्यात, त्या मात्र अतुल म्हात्र्याने. तर या ठिकाणी आणखी एक जाहिरात असेल. पूर्वा डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी ब्लड कलेक्शन सेंटर. ज्या ज्या लोकांना आपल्या रक्ताची टेस्ट करायची असेल, तपासणी करायची असेल, त्यांनी नक्कीच विशाल राठोड यांना भेट द्या, त्यांच्याशी संपर्क साधा. कामोठ्या वासियांसाठी 10 ते 40% सूट दिली जाईल. पूर्वा डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी ब्लड कलेक्शन सेंटर. ज्यांना कोणाला पॅथॉलॉजीमध्ये जायला मिळालं नसेल त्याने विशाल राठोड यांचे संपर्क साधा. चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू. देतो चांगला चेंडू होता अतुल म्हात्रे यांचा. तर या ठिकाणी विशाल राठोड यांनी पाहायचं या आजच्या 15 ऑगस्ट निमित्त तिरंगा हेल्थ पॅकेज देखील ठेवले आहेत. तब्बल 86 टेस्ट ठेवले आहेत. रक्ताची चाचण्या जे होत आहेत 86 प्रकारच्या टेस्ट या ठिकाणी ठेवले आहेत. त्याचा फायदा घ्या. आणि या ठिकाणी काय घडतंय, अतिशय वेगवान चेंडू अतुल म्हात्र्यांचा आणि त्रिफळ मात्र उद्ध्वस्त करतोय निकू गोवार यांच्या. चांगला चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला निकू यांचा आणि चेंडू मात्र आदळतो जाऊन सरळ एस्टँडवरती आणि एस्टा उद्ध्वस्त करतो जो मात्र या ठिकाणी अतुल म्हात्रे. संघाला मिळाला पहिला धक्का, पहिला विकेट गारव होतोय तो मात्र रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाचा अवघ्या 25 धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपतोय, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला आपला या ठिकाणी. आणि 12 चेंडूमध्ये 25 धावा जमा केल्या त्या रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाने. आता उर्वरित 12 चेंडू बाकी असतील, पाहावं लागेल 12 चेंडूमध्ये मास्टर सूर्या कितपत योगदान देतोय. तर यानंतर होणारा सामना असेल प्राची इलेव्हन नौपाडा विरुद्ध मोरे इलेव्हन. दोन्ही संघाच्या संघनायकाने तयार राहायचे. पहिल्या इनिंग नंतर तुमचा नाणेफेक घेतला जाईल. तर पुन्हा एकदा मी पुकारतोय प्राची इलेव्हन नौपाडा आणि मोरे इलेव्हन दोन्ही संघाचे संघनायक यांनी ताबडतोब तयार राहायचे. 2 षटकं संपल्यानंतर तुम्ही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, नाणेफेक केलं जाईल. तर नवीन फलंदाज जातो मैदानामध्ये दीपक शिंदे शेर या नावाने ओळखला जातो कामोट्यामध्ये. आपण पाहिलं या आधीच्या रविवारी झालेले हार्दिक स्फोट आणि हार्दिक स्फोट या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार कामोट या संघाने प्रथम पारदर्शक मारलं होतं, चॅम्पियन ठरला होता. आणि त्या चॅम्पियनचा शिल्लेदार ठरला होता तो हा दीपक शिंदे शेरीने 1 मॅन शो केला होता या मैदानावरती आणि तोच फलंदाज मैदानामध्ये जातो. आणि आता मात्र पाहतो आपण रॉबिन स्मृती मास्टर सूर्याच्या बाजूने खेळताना. चला गुणवंत गोवार येतो वैयक्तिक पहिलं संघाच्या तिसरे षटक घेऊन. समोर मात्र अजूनही सलामीवर फलंदाज स्वतः संघनायक सोनू पाटील मैदानामध्ये एक हाती झुंज देताना दिसतोय. पाहावं लागेल एक गडी बाद झाला निकू गोवार यांच्या स्वरूपात. पहिला चेंडू आकुटापा चेंडू, चेंडूचा वेध घेता चेंडू भिरकावून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. पाहावं लागेल अतिशय सुंदर झेल तुषार जांभेकर त्या ठिकाणी येतोय. मोठा गडी बाद होतोय सोनू पाटील यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला दुसरा धक्का सोनू पाटील यांच्या स्वरूपात. गुणवंत गोवारी पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करून देतोय आपल्या संघाला, म्हणजे श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाला. एक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याला पाहावं लागेल. पहिला चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडूचा वेध घेतला होता सोनू पाटीलला, परंतु कुठेतरी ताकद कमी पडली सोनू पाटीलची आणि त्या कारणाने की काय चेंडू मात्र शिरावला गेला तुषार जांभेकर यांच्या हातामध्ये. तुषार जांभेकरांचा विचार देखील केला नाही, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो कामोट्यामध्ये आणि अप्रतिम दर्जा झेल पाहायला मिळाला. याआधी आपण पाहतोय सोनू पाटील यांचा नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. सोनू पाटील यांची जागा घेण्यासाठी फलंदाजाचं नाव असेल प्रथमेश. गुलवांचा पुढचा चेंडू खोलवता चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय. स्टेट डाव पद्धतीने एक धाव तर नक्की मिळते प्रथमेशला. एका धावेवर समाधान मानतो. आल्या आल्या वैयक्तिक खातं खोलतो या ठिकाणी प्रथमेश. आता मात्र स्टाईलला खेळ एक धडाकेबाज असा फलंदाज दीपक शिंदे शेरी
ज्याची बराच उशिरा वाट पाहत होते ते चाहते गुणवंतांचा सामना करेल तो मात्र दीपक. तो पाहावं लागेल दीपक विरुद्ध गुणवंत असे बॅटल असेल. पुढचा चेंडू घेऊन गुणवंत तयार. जोरदार प्रहार केला पॅडलशी पाहावं लागेल. एक धाव तर नक्की मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते मात्र दीपक याला. एका धावाने वैयक्तिक खातं खोलतोय दीपक. धावसंख्या होती ते 27. निकू आणि सोनू आउट झाल्यानंतर आपण पाहतोय थोडीशी धावसंख्या मंदावली गेली ती मात्र रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाची. पाहावं लागेल प्रथमेशला कुठली तरी मोठी कामगिरी करावी लागेल. फुलटॉस प्रकारचा चेंडूला फिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. त्या ठिकाणी प्रशांत लीड थ्रू करतोय. एक साधा सोपा झेल या ठिकाणी सोडतोय. पाहावं लागेल या ठिकाणी खराब चेंडू फेक याचा फायदा दोन्ही फलंदाज घेत आहेत. ज्या ठिकाणी विकेट होता त्या ठिकाणी झेल सुटला. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज प्रथमेश आणि दीपक. आणि 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या मात्र पोहोचते ती 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गुणवंत तयार. आता मात्र चांगला चेंडू होता वेगवान चेंडू होता. बॅकफूटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश याने परंतु चेंडू काही समजला नाही. चेंडू मात्र आता विकेट किपर अतुल म्हात्रे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय बऱ्याच उशिरानंतर तो मात्र गुणवंतांचा. धावसंख्या मात्र 29 वरती कायम. 2 गडी मात्र बाद झाले आतापर्यंत रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाचे. आता मात्र चांगला चेंडू हलका पद्धतीने खेळून काढला प्रथमेशाने. एक धाव घेतली. दुसरा धावचा प्रयत्न चांगला थ्रो फेक गेला होता. त्या ठिकाणी सर्वेश पालकर आपल्याला दिसतोय. तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 31. जवळजवळ मला वाटतं या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकां समाप्तीनंतर 2 गडी बाद होत आहेत. बाद होणारे गडी आहेत एक म्हणजे निकू गोवारी आणि सोनू पाटील. ना आता उर्वरित 6 चेंडू बाकी असतील. पूर्णपणे जबाबदारी असेल ती दीपक शिंदे आणि प्रथमेश यांच्यावरती. चला दोन्ही पंचांना विनंती असेल जास्तीत जास्त टीम मीटिंग करायला देऊ नका. लवकर लवकर सामना चालू करा. चालू असलेला सामना आपण पाहतोय रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विरुद्ध श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स यांच्यात. नक्कीच टायगर फोर्स म्हटलं की एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर नेहमीच येतं ते म्हणजे आमचे लाडके सर्वांचे लोकप्रिय टायगर भाऊ. थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसत आहेत. त्यांचा आवाज देखील दिसतो आपल्याला ऐकू येतो आमच्यापर्यंत. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन देताना ते पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला पाठिंबा देतात. एक खेळाडू घडवण्याचं काम ते नेहमीच करत असतात आपल्या कामोठी नगरीमधून. तेच म्हणजे आमचे टायगर भाऊ शंकरजी जाधव. ते पाहावं लागेल पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवट षटक घेऊन तुषार तयार. आकुटापा चेंडूचा वेळ घेतला. चेंडूला ब्रेकआउट दिला. स्ट्रेट पद्धतीने पाहावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होता पायाने होते चेंडू ली. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी दीपक. आणि आता मात्र या 2 धावसंख्या होते 33. उर्वरित 5 चेंडू बाकी आणि 5 चेंडूवरती नक्कीच हाणामारी होणार याच्यामध्ये काही शंका नाही. आणि त्यासाठी मात्र फलंदाज सज्ज आहे तो दीपक शिंदे. पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन तुषार तयार. फुलटॉस प्रकारचा चेंडू जोरदार प्रहार केला परंतु चेंडू मात्र अडतोय. 38 सर्कलमध्ये एक धाव घेतली. दुसऱ्या धावची मागणी होते. तुषार जांभेकर स्वतः धावचीत करण्याची संधी होती. संधी हुकते या ठिकाणी तुषार. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं स्वतः विकेट किपर अतुल म्हात्रेने. चांगला थ्रो बॅक देखील केला होता परंतु तुषार कुठेतरी चूक करतो. चेंडू गॅदर करू शकला नाही आणि त्या कारणाने या ठिकाणी जीवदान मात्र मिळतं ते दीपक शिंदे यांना. आणि पाहावं लागलं या जीवदानाचा कितपत फायदा उडवतो तो दीपक शिंदे. कारण या मैदानामध्ये विचार केला तर दीपक शिंदे यांची बॅट जास्तीत जास्त तळपतच असते. आणि उर्वरित 4 चेंडूमध्ये नक्कीच दीपक शिंदे यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळतील आपल्याला. तर पाहावं लागेल तुषार विरुद्ध दीपक. पुढचा चेंडू तुषारांचा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न फसतो. चेंडू मध्ये अडतोय. गल्लीच्या दिशेने स्वतः विकेट किपर धावताना दिसतोय अतुल म्हात्रे. जास्त मेहनत करताना दिसतो आपल्या संघासाठी म्हणजेच श्री गणेश गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघासाठी तो म्हणजे अतुल म्हात्रे. आणि या ठिकाणी मिळते 1 धाव. धावसंख्या झाली ती 35. ते या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला
एक वॉर्निंग दिली जाते, जास्तीत जास्त वेळ जातोय सामन्यामध्ये, लवकर लवकर सामना चालू करा, लवकर लवकर खेळ करत जा. जोरदार प्रहार केला प्रथमेशाने, पाहावं लागेल त्या ठिकाणी. पुन्हा प्रशांत ली येतोय, एक धाव तर घेतली, दुसऱ्याची मागणी करतोय दीपक, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थोपेक होतोय, त्या कारणाने एकच धाव मिळते. धाव संख्या होते ते 37. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील आणि या 2 चेंडू मध्ये दीपक शिंदे मोठा फटका मारेल का, हे प्रश्नचिन्ह असेल. उर्वरित 2 चेंडूवरती पाहावं लागेल. तुषार पुढचा चेंडू घेऊन दीपक साठी आकू टपाय चेंडू, चेंडूला भिकावलेलं स्क्वेअरच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळा. दुसऱ्याची पॉवर प्रयत्न करतो का, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रोबॅक. एका धावेवरती समाधान मानावं लागेल, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहायला मिळतो विशू अतिशय चपळाईने क्षेत्ररक्षण केलंय, चांगला चेंडू थ्रोबॅक देखील केलाय आणि एक धाव मात्र मिळते. पुन्हा एकदा तुषार तयार, समोरचा फलंदाज आहे तो मात्र प्रथमेश. खाली राहणारा चेंडू, त्या कारणाने काही समजलं नाही, तो फलंदाज प्रथमेशाला पाहावं लागेल. पंचांकडे थोडासा, पंचांकडे दाद मागताना दोन्ही फलंदाज पाहावं लागेल पंचांकडे, आणि पंचांवरती काहीच परिणाम नाही या ठिकाणी. नक्कीच चेंडू खाली राहिला होता आणि यासाठी टीम रिव्ह्यू नसेल, आयोजकांकडून सूचना असेल, जो पंचांचा ऑन फील्ड निर्णय असेल तोच मान्य करावा लागेल तुम्हाला. चला, यानंतर होणारा सामना असेल प्राची 11 नौपाडा विरुद्ध मोरे 11. दोन्ही संघाचे कर्णधार यायचे टॉस बॉक्स मध्ये. प्राची 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी हेमंत गोरले उपस्थित आहे, तर मी विनंती करेन मोरे 11 संघाचा संघनायक यायचे टॉस बॉक्स मध्ये. 2 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल. मोरे 11 संघ, प्राची 11 नौपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे, तर मोरे 11 तुम्हाला विनंती असेल तुमचा संघनायक लवकर लवकर या ठिकाणी पाठवा. आणि हा चेंडू निर्धाव येतोय, फ्लेअर डिलिव्हरी मानली जाते. दुसरा टप्पा होता तो क्रिकच्या आतमध्ये होता, त्या कारणाने तिसरे पंच आमचे विजय बालाजी यांनी निर्णय दिला ही फ्लेअर डिलिव्हरी असेल. आणि चेंडू मात्र निर्धाव धाव संख्या होते ती 38, म्हणजे येणारे 24 चेंडू 4 षटकामध्ये 39 धावा कराव्या लागतील. ते मात्र रॉबिन्स, माफ करा, श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाला तर नंतर यानंतर होणारा सामना आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. प्राची 11 नौपाडा विरुद्ध मोरे 11 यांच्यामध्ये. तर मी विनंती करेन आमच्या मान्यवर लीगल संघाचे संघ मालक इजाजी शेख सर यांना मी विनंती करेन नाणेफेक करून घ्यायचे या ठिकाणी दोन्ही संघामध्ये. एका बाजूला असेल तो हेमंत गोरले, दुसऱ्या बाजूला असेल प्रशांत गाडगे. तर पाहावं लागेल आणखी एक मोठा सामना आपल्या भेटीला येतोय. माफ करा, पंकज घाडगे. एका बाजूला हेमंत गोरले, दुसऱ्या बाजूला पंकज गाडगे. नाणेफेक केला जातोय. लीगल संघाचे संघ मालक इजाज सर यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केला जातोय. चला लवकर लवकर सामना चालू करा. श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स आपल्या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा लवकर लवकर. टायगर भाऊ जरा मदत करा, मला आयोजकांना थोडीशी मदत करा. आणि या ठिकाणी नाणेफेक केला गेलाय. गुणवंत गोवारी दुसऱ्या पण मॅच आहेत, विनंती करतो लवकरात लवकर. फक्त आपली एकच मॅच नाही, अजून मॅच बाकी आहेत, त्यामुळे सपोर्ट करा. फिल्डिंग तिथे सजायला सुरुवात झाली आणि फलंदाज जायला पाहिजे होते एवढ्याला.
चला मी पंचांना विनंती करेन लवकर सामना चालू करा. तसेच प्राची 11 नौपड आणि यानंतर होणार सामना असेल मोरे 11 मोरे 11 संघाने नाणेफेक जिंकला आहे. तुमचा जो काही निर्णय असेल तो ताबडतोब तुम्ही इनिंग झाल्यानंतर मैदानामध्ये तुमचा निर्णय जो असेल क्षेत्ररक्षण असेल क्षेत्ररक्षणासाठी उतरा. फलंदाजी असेल तर फलंदाजीसाठी लवकर दाखल व्हा. आयोजकांकडून तुम्हाला ही सूचना आलेली आहे. जास्तीत जास्त वेळ गेलेला आहे स्पर्धेसाठी. तर आपण पाहतोय या ठिकाणी प्रथम पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्र समाप्तीनंतर रॉबलिन स्मृती मार्च सूर्या संघाने 24 चेंडूमध्ये 38 धावा जमा केल्या आणि श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाला 24 चेंडूमध्ये 39 धावांचं आव्हान ठेवले. तर सलामी जोडी मैदानामध्ये जाते. एका बाजूला असेल तो अतुल म्हात्रे आणि त्याच्या जोडीला गुणवंत गोवारी आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो गोलंदाज प्रथमेश राणे. तर पाहावं लागेल येणारे 24 चेंडू आणि 39 धावा कशा प्रकारचा असेल हा सामना. येणारे 24 चेंडू ठरवतील. तो पहिला चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्मवर विकेट मारेल प्रथमेश. चांगला चेंडू आकुटाबी चेंडू बॅटचे एज लागून चेंडू मात्र राहतो थर्डमॅनच्या दिशेने. अतुल पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत. एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं खोलतो या ठिकाणी अतुल म्हात्रे. धावसंख्या होती ती 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज जोडी. एका बाजूला अतुल दुसऱ्या बाजूला गुणवंत गोवारी. एक स्टायलिश बॅट्समन म्हणून त्याला ओळखला तो कामोट्यामध्ये तोच हा गुणवंत गोवारी. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन अनेक सामने या टायगर फोर्स संघाला विजय मिळवून दिला तोच हा गुणवंत गोवारी. आता मात्र विजयशीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतोय गुणवंत परंतु पंचांवरती काहीच परिणाम नाही. चेंडू मात्र येतो निर्धाव. तर नक्कीच या ठिकाणी गुणवंत गोवारी यांनी लगातारचे 3 षटकार मारले म्हणजे षटकारांची हॅट्रिक केली. तर संदेश भगत सँडी भगत यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर. एक संधी असते गुणवंताला हलक्या बदलून खेळून काढला. एक धाव तर नक्की मिळते. दुसरा धावाचा प्रयत्न करतो मेहमूद येतोय त्या ठिकाणी पाहावं लागेल. चांगला थ्रो पे घेतो परंतु तोपर्यंत 2 धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या होती ती 3. गुणवंत गोवारी या खेळाडूवरती जास्तीत जास्त लक्ष असेल. बरेच पावसाळी स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये जे अव्वल स्थानी फलंदाजीमध्ये नाव असतं ते गुणवंत गोवारी याचं असतं. टेनिस क्रिकेटमध्ये देखील गुणवंत गोवारी याचं नाव असतं फलंदाजीसाठी. तर नक्कीच आमचे अन्नदाता रविराजजी भगत यांच्या मार्फत या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे. तर मी विनंती करेल सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. पॅव्हेलियन कक्षामध्ये येऊन अतिशय वेगवान चेंडू प्रथमेशांचा. चांगला चेंडू निर्धाव चेंडू येतोय. विकेट किपर सोनू पाटील यांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. धाव संख्या 3 वरती कायम. पाहावं लागेल प्रथमेश राणे एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. सध्याच्या कामोटे कॉलनी मधला हा वेगवान गोलंदाज प्रथमेश राणे. फुलटार प्रकार चेंडूला दिशा दिली. चांगला चेंडू चांगला फटका तेवढं चांगला झेल या ठिकाणी होतोय. मोठा गडी बाद होतोय तो मात्र श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाचा गुणवंत गोवारी. ज्या खेळाडूवर मोठी जबाबदारी होती ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी होती तोच फलंदाज गुणवंत गोवारी या ठिकाणी बाद होतोय आणि पहिला धक्का मात्र बसतोय गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघाला. फुलटॉस प्रकारचा हा चेंडू होता. चांगला फटका देखील होता गुणवंताचा परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण चांगला झेल घेतला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता यश परदेशी. पहिला गडी बाद केलाय तो मात्र प्रथमेशाने गुणवंत गोवारी यांच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुमित. आणखी एक मोठं नाव कामोट्या कॉलनी मधलं. पाहावं लागेल प्रथमेशचा पुढचा चेंडू सुमित याला अक्कोटोपा चेंडूचा बेस घेतला विरकावून दिले लॉंगॉनच्या दिशेने. पाहावं लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल बाद. सलगच्या 2 चेंडू होते 2 गडी बाद. प्रथमेश राणे
एक यशस्वी असा गोलंदाज ठरतोय या षटकामध्ये. 2 गडी बाद करतोय, 3 धावा देत आहे या षटकामध्ये. मोठे फलंदाज, दोन्ही मोठे फलंदाज तंबूचा रस्ता पकडताना दिसत आहे. एका बाजूला गुणवंत गोवारी आणि त्याच्या मागोमाग जातोय तंबूच्या रस्त्यामध्ये तो म्हणजे सुमित. सर्वेश पालेकर तर नक्कीच आमचे मान्यवर माजी नगरसेवक आदरणीय प्रमोददादा भगत यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. खरं तर या दिवा पाटील मैदानावरती सातत्याने त्यांचंही लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आणि क्रिकेटचे तेही चाहते आहेत. कांबड प्रीमियर लीगमध्ये विनंतीला मान देऊन खरं तर आपले सर्वांचे लाडके प्रमोददादा भगत यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पुन्हा एकदा वळी आपण खेळाकडे. निकू गोवारी समोर मात्र फलंदाज असेल तो अतुल म्हात्रे. पहिला चेंडू होता निकू यांचा. विकेट किपर सोनू पाटीलला चकमा देत चेंडू मात्र जातोय गलीच्या दिशेने. त्या ठिकाणी 2 धावा धावून पूर्ण करतो अतुल म्हात्रे. धाव संख्या होती ती 5. आपण पाहतोय श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स हा 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय. आतापर्यंत 2 गडी बाद झाले. गुणवंत गोवारे आणि सुमित लोखंडे यांच्या स्वरूपात. निकू गोवारे यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने खेळून काढला. या ठिकाणी फसतोय अतुल म्हात्रे. हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी स्वतःचा विकेट गमावून बसतोय अतुल म्हात्रे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी विकेट घेतोय मात्र निकू गोवारी. संघाला मिळतोय 3रा धक्का अतुल म्हात्रे यांच्या स्वरूपात. कुठेतरी वाटत होतं 39 धावांचं आव्हान अतिशय सोप्या पद्धतीने खेळून काढतील ते म्हणजे श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स संघ, परंतु तसे काही घडले नाही. अतिशय धारदार वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते ते मात्र रॉबिन्स मूर्ती मास्टर सूर्या संघाच्या बाजूने. पहिलं षटक हाताळलं होतं ते मात्र प्रथमेश राणे याने 2 गडी बाद केले होते. 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र आलेला गोलंदाज निकू गोवारी. या गोलंदाजाचा नक्कीच या ठिकाणी बोलबाला ठरतो आणि तोच गोलंदाज एक यश प्राप्त करून देतो आपल्या संघाला म्हणजेच रॉबिन्स मूर्ती मास्टर सूर्या संघाला. नक्कीच तुषार जांभेकर येतोय नवीन फलंदाज. पहिला चेंडू आल्या आल्या स्वागत करून देतो निकू गोवारी यांचं. 6 धावेने येतोय KPL षटकार तुषार जांभेकर यांच्या बॅटमधून. तर पुन्हा एकदा निकू गोवारी तयार. समोर फलंदाज तुषार. चांगला फटका पाहावं लागेल. 38 सर्कलमध्ये चेंडू ओढतो. 1 धाव तर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावेवरती समाधान मानत आहेत. धाव संख्या होती ती 12. तर या ठिकाणी नक्कीच क्रिकेट चाहत्या वर्गांना एक संधी असेल, नामी संधी असेल. सिमेरीचे भार जो आयवा झेल पकडेल त्यांना अतुल पाटील आणि संजय म्हात्रे यांच्या मार्फत आयवा कॅच साठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सिमेरेषेच्या बाहेर षटकार मारल्यानंतर जो कोणी प्रेक्षक असेल, खेळाडू असेल, जो झेल पकडेल, आयवा कॅच पकडेल त्याला संजय म्हात्रे आणि अतुलजी पाटील यांच्याकडून 200 रुपये दिले जातील. आता मात्र सर्वेश पालकर होता स्ट्राईकवरती. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु अतिशय वेगवान चेंडू असल्या कारणाने चेंडू मात्र स्थिरावला जातो खेळपट्टीवरती. 1 धाव मिळते या ठिकाणी. धाव संख्या होते ती 13. तर नक्कीच पांडेज इन्स्पिरेशन क्लासेसचे ओनर सर्व आमचे परम मित्र राजजी पांडे, रायझिंग स्टारचे सर्व त्यांना मानलं जातं. त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. चांगला वेगवान धारदार चेंडू पाहायला मिळतोय निकू गोवा यांच्या मार्फत. चेंडू मात्र येतो निर्धाव. आता मात्र 12 चेंडूचा खेळ संपतोय. धाव संख्या उभ्या केले 13. 3 गडी बाद झाले. आता मात्र उर्वरित 12 चेंडू बाकी असतील
आणि गरज असेल ते 26 धावांची. येणारे 12 चेंडू 26 धावा. पाहावं लागेल कशा प्रकारचं हे बॅटल असेल ते म्हणजे रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विरुद्ध श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर्स या संघामध्ये. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय कामोठे प्रीमियर लीग 2026 KPL चषक 2026 आणि त्याचा हा थरार अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रत्येक संघनायक संघ मालक या ठिकाणी सज्ज. प्रत्येक खेळाडूंच्या अंगावरती परिधान केलेलं टी शर्ट आणि त्या टी शर्टवरती आपण नेहमीच यावर्षी आपण पाहतोय बॅक साईडला जी ॲड आहे कूल कॉन्सेप्टची आणि ते ॲड आपण पाहतोय एअर कंडिशनचे मालक एजाज सर तसेच स्वप्नीलजी पाटील यांच्यामार्फत ही दिलेली ॲड आहे कूल कॉन्सेप्ट आपण पाहतोय. एअर कंडिशनचे सर्व एजाज सर तसेच स्वप्नीलजी पाटील. तर पुन्हा एकदा सोनू पाटील येतोय स्वतः कर्णधार पुढचा चेंडू घेऊन. चांगला चेंडू निर्धाव चेंडू जातोय. तुषार जांभेकराला आल्या षटकार मारला होता तुषाराने आणि तुषारवरतीच जबाबदारी असेल कारण षटकाराने त्याने आत्मविश्वास वाढवलाय स्वतःचा संघाचा देखील. आता मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न करतो सोनू पाटील परंतु क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय तुषार. एक धाव मिळते. धाव संख्या होते ती 15. 3 गडी बाद 15 आणि आता मात्र स्ट्राईकला खेळतो सर्वेश पालकर. उर्वरित 9 चेंडू 24 धावा खेळण्यासाठी सज्ज सर्वेश. याच्यावरती देखील तेवढी जबाबदारी असेल आपल्या संघाची पूर्णपणे. चेंडू मात्र येतो एक खराब अवर्त धाव मिळते. एका धावाने धावसंख्या भर पडते. धावसंख्या होती 16. एक धाव कमी होते. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू 23 धावा. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न वारंवार बीड होतो या ठिकाणी सर्वेश पालकर. आपण नेहमीच पाहतो या खेळाडूला कामोठे कॉलनी यामधून खेळताना नेहमीच मोठमोठे फटकेबाजी करत असो परंतु आता मात्र कुठेतरी बीट होताना दिसतो सर्वेश. एक चांगला खेळाडू देखील आहे तो सर्वेश. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता त्यावर चांगला फटका मारला होता. नारायण गायकवाडचा चेंडू पर्यंत तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धावा जवळ होतात आपल्या संघासाठी. ते म्हणजे दोन्ही फलंदाज एका बाजूला तुषार दुसऱ्या बाजूला सर्वेश. पुन्हा एकदा एक चेंडू कमी होतोय. समीकरण बदलत चाललंय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न तुषारांचा. एक धाव तो घेतली. दुसरा धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत मेहमूद चेंडू पर्यंत पोहोचतेपर्यंत थोडासा उशीर होतोय त्या कारणाने दोन्ही फलंदाज त्याचा फायदा उठवतात. 2 धावा धावून पूर्ण करतायत. धाव संख्या होती ती 19. माफ करा निको होता. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. आपण पाहतोय चालू असलेला सामना रॉबिन स्मृती मास्टर सूर्या विरुद्ध श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर यांच्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करताना 24 चेंडू मध्ये 38 धावा जमवल्या होत्या ते रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघाने. तर श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगर फोर संघाला 39 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 39 धावा जमा केल्या श्री गणेशा टायगर फोर संघाने आणि उर्वरित 6 चेंडू आणि 20 धावा. भूषण येतोय समोर सर्वेश. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू पाहावा लागेल आणि चेंडू मात्र येतो निर्धाव. काय चेंडूचा वेग होता. बॅट फिरवेपर्यंत चेंडू निष्ठून जातो. विकेट किपर सोनू पाटील यांच्या हातामध्ये. एक चेंडू या ठिकाणी कमी होतोय. समीकरण बदलतंय. येणारे 5 चेंडू 20 धावा. सर्वेश पालकर मोठी कामगिरी करेल का आपल्या संघासाठी. जबाबदारी असेल त्याच्या खांद्यावरती. काहीतरी करून दाखवावं लागेल सर्वेश पालकरला. पुन्हा एकदा लॉप करण्याचा प्रयत्न केला होता सर्वेशाने. पुन्हा एकदा बीट होतोय. वारंवार निर्धाव चेंडू जातोय तो मात्र सर्वेश पालकर राहिला.
2 चेंडू सलग निर्धाव येत आहेत भूषण यांच्या मार्फत. चांगली सुरुवात, धारदार गोलंदाजी पाहायला मिळते भूषण यांच्या मार्फत. ज्या गोलंदाजीच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती 6 धावा 20 धावा अडवण्यासाठी 7 चेंडूमध्ये, तोच भूषण पूर्णपणे आपल्या गोलंदाजीवरती स्वार होताना दिसतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकतोय. येणारे 4 चेंडू 20 धावा. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, जागा सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता सर्वेशाने, परंतु चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. त्या ठिकाणी मिळते 1 धाव. आता मात्र स्टाईलला खेळतो तुषार जांभेकर. येणारे 3 चेंडू आणि 19 धावा. कंपल्सरी चेस असा हा स्पर्धेचा नियम असेल, म्हणजे तुम्हाला 3 चेंडूमध्ये 19 धावा कराव्या लागतीलच, पाहावं लागेल. 3 षटकारांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये एखादा खराब चेंडू आला तर नक्कीच फायदा होऊ शकतो श्री गणेशा गुड मॉर्निंग टायगरपूर संघाला. भूषण यांचा आणखी एक वेगवान चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सलगचा येणारा हा 3रा निर्धाव चेंडू भूषण यांच्या मार्फत. पूर्णपणे बांधून ठेवले ते तुषार आणि सर्वेशाला. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत ते. मात्र भूषण याने 4 चेंडू फेकले, आतापर्यंत 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भूषण यांच्या मार्फत. आता मात्र लॉप केलाय, चांगला फटका, देखना फटका पाहावा लागेल. रुद्राक्ष चेंडू खाली, थोडीशी चूक होते त्याच्याकडून आणि झेल मात्र सुटतोय. निर्धाव चेंडू येतोय भूषण यांचा आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. सामन्याची औपचारिकता बाकी असेल. 1 चेंडू 19 धावा असं समीकरण बनतंय. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर दिसतो संघ रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघ. आणि मला वाटतं नक्कीच शेवटचा चेंडू होता आणि हा चेंडू देखील निर्धावतोय. तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकतो या षटकामध्ये तो. मात्र भूषण चांगली गोलंदाजी राहिली आणि या ठिकाणी विजय होतोय तो संघ रॉबिन स्मृती मास्टर सूर्या संघ. धन्यवाद.